आपल्या शरीराला, आपल्या जीवनाला, आपल्या अस्तित्वाला ऑर्गॅझम देणाऱ्या विविध घटकांबद्दल आपण चर्चा करत आहोत. यापूर्वी आपण अ, जे आपल्या अस्तित्वातला एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे आपलं शरीर आणि या शरीराला ऑर्गॅझम देणारे जे विविध सोर्सेस आहे याबद्दल आपण सविस्तर चर्चा करत आहोत. त्यापैकी एक घटक म्हणजे अर्थातच जे जेवण आपण खातो त्यातून आपल्याला ऊर्जा मिळते, आपल्याला बुद्धी मिळते, आपल्या स्थिर भावना मिळतात, आपलं स्ट्रॉंग शरीर मिळतं आणि या सगळ्यांचा वापर करून आपलं आयुष्य अर्थातच खूप चांगलं, खूप दर्जेदार करण्यासाठी हे अन्न महत्वाची भूमिका बजावतं. याबद्दल आपण मागे सविस्तर बघितलेलं आहे. आता आपण प्रामुख्याने आजच्या आणि इथून पुढच्या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने जो आपला महत्वाचा टॉपिक आहे सेक्स याबद्दल चर्चा करणार आहोत, की आपल्याला ऑर्गॅझम देण्यामध्ये जी सेक्स नामक जो घटक आहे तो खूप महत्वाची भूमिका बजावतो. पण आपण जसं की यापूर्वी बघितलेलं आहे, की ती सेक्स ही जी आपली गरज आहे ही आपली गरज फार सहजासहजी पूर्ण होत नाही. कारण ही गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला एका दुसऱ्या पार्टनरवर अवलंबून असण्याची गरज असते आणि मग इथे थोडीशी कारण का आपल्याला एखादी गोष्ट एखाद्यासोबत मिळून करायची म्हटल्यावर तो व्यक्ती आणि आपण असं दोघांचा ताळमेळ जुळणं आणि तशा प्रकारे गोष्टी जुळून येणं आणि मग ती गोष्ट साध्य होणं, तर हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड काम आहे. भलेही दोन माणसांमध्ये कितीही प्रेम असो, कितीही जिव्हाळा असो, कितीही त्यांचं एकमेकांमध्ये काय म्हणतो कितीही त्यांच्या भावना स्ट्रॉंग असो, पण शेवटी आपलं संपूर्ण शरीर एखाद्याला द्यायचं म्हटल्यानंतर तिथे नाही म्हटलं तरी बऱ्याच गोष्टी तिथे भूमिका बजावत असतात. तिथे आपले इमोशन्स असतात, आपली आयडिओलॉजी असते, आपल्या पर्सनल चॉईस, लाईक्स, डिसलाईक्स असं बरंच काही तिथे असतं. पण आजच्या व्हिडिओत मला एका यातल्या खूपच नाजूक मुद्द्यावर किंवा ज्याला म्हणजे मला पर्सनली माझं स्वतःचं असं मत आहे, की हा जो अँगल मी आज सांगणार आहे, तर तो थोडासा स्पिरिच्युअल अँगल आहे. पण आता कसं असतं ज्याच्या त्याच्या भाव म्हणजे धारणा असतात, आयडिओलॉजीज असतात. त्यामुळे कोणाला म्हणजे एक सारखा विषय मी बोलते आणि त्याच्यात मग मी म्हणते की मला काहीतरी आध्यात्मिक अँगल सांगायचा आहे, तर कदाचित जे संवेदनशील लोक आहेत त्यांना हे पचणार नाही, रुचणार नाही. बट ठीक आहे, मग याच्या जागी तुम्हाला काय नाव द्यायचं तुमच्या पद्धतीने तुम्ही द्या. बट पर्सनली इफ मला विचारतील तर मी असंच म्हणेल की हे एक मला तर ही एक स्पिरिच्युअलिटी वाटते, की काय असतं जसं मी म्हटलं की मुळात आपल्याला ऑर्गॅझमची गरज का असते, तर आपल्यामध्ये तो पूर्णतेचा भाव यावा यासाठी आपल्याला ऑर्गॅझम जरुरी असतं आणि माणसाला त्याचं आयुष्य जगण्यासाठी दररोज नित्य नियमाने त्याच्या आतमध्ये ही भावना जन्माला येणं आणि संपूर्ण दिवसभर या भावनेने त्याच्या सोबत असणं, की आपण एक परिपूर्ण एंटिटी आहोत. आपण जे पण काही आहोत ना ते पूर्ण आहोत. ठीक आहे, काही गोष्टी आपल्यात कमी असतील पण त्यामुळे काहीही अडलेलं नाहीये. या 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 भावनेने किंवा ही जी परिपूर्णतेची भावना माणसाला देण्याचं काम जे ऑर्गॅझम करत असतं आपल्या सिस्टीम मधून, ते मोटिवेशन जेव्हा आपल्याला मिळत असतं, तर इथे एक निसर्गाचा जो नियम आहे, निसर्गाने जी घालून दिलेली मर्यादा आहे, ती भूमिका बजावत असते. ते म्हणजे की आपल्याकडे जर प्रामुख्याने आपण बघितलं तर पृथ्वीवरच्या जेवढ्या प्रजाती आहेत, मग त्याच्यात माणूस असतील आणि बाकी वन्य पशु, पक्षी, इव्हन झाडं वगैरे हे सगळे जे लिव्हिंग ऑर्गॅझम आहेत किंवा सजीव आहेत, तर या सगळ्या सजीवांमध्ये आपल्याला प्रामुख्याने दोन कॅटेगरी दिसतात किंवा दोन प्रजाती दिसतात. त्याला नर आणि मादी निसर्गाच्या भाषेत, किंवा ज्याला प्रकृती आणि पुरुष, किंवा ज्याला अध्यात्माच्या भाषेमध्ये शिव आणि शक्ती अशा विविध नावांनी संबोधलं जातं. किंवा मग समाजामध्ये आपण त्याला स्त्री आणि पुरुष असं म्हणजे माणसाच्या काय म्हणता येईल जे लिंगभेद आपण जो करतो, की ज्याला सेक्स असं म्हणतात. तर सेक्स म्हणजे माणसाचं अर्थातच त्याच्या लैंगिक अवयवाद्वारे माणसाचं हे वर्गीकरण केलं जातं आणि निसर्ग मात्र त्याचं वर्गीकरण एकमेकांना दोन या ज्या काय म्हणता येईल या ज्या दोन एंटिटी आहेत, तर या एकमेकांना परस्पर पूरक आहेत म्हणून निसर्गाने त्याची निर्मिती केलेली आहे. आणि याच संदर्भाने जे मी स्पिरिच्युअल अँगल वगैरे म्हणते ते मला या संदर्भाने बोलायचं आहे, की मागे एका व्हिडिओमध्ये मी असं म्हटले आहे, की मुळात एखाद्याला शरीर सुख देण्यासाठी किंवा एखाद्याला आपल्या शरीराद्वारे त्या व्यक्तीला त्याचा ऑर्गॅझम मिळवून देण्यासाठी आपण स्वतः पूर्ण असणं गरजेचं आहे, असं मी तेव्हा तिथे म्हणत होते. आणि माझं म्हणणं होतं की आणि अर्थातच या सगळ्या व्हिडिओचा पर्पज आहे की माणसाने ऑर्गॅझम मिळवण्याच्या दृष्टीने पूर्णपणे स्वावलंबी असलं पाहिजे. तर या संदर्भाने की जसं मी आता म्हटलं की निसर्गाने आपल्याला मर्यादा घालून दिलेली आहे, की एक तर आपण स्त्री आहोत किंवा पुरुष आहोत, या दोन त्यामध्ये वर्गीकरण दोन ते जे याच्यामध्ये आहे. तर या दोन वर्गीकरणाच्या संदर्भाने
जसं मी म्हणतेय की आपण स्वतः पूर्ण असलो पाहिजे समोरच्याला शरीर सुख देण्यासाठी. मग जर आपण स्वतः, कोणालाही हा प्रश्न पडेल की आपण जर पूर्ण आहोत, जर आपण स्वतःला ती पूर्णता च्या दृष्टीने सक्षम आहोत, तर मग दुसऱ्या पार्टनरची आपल्याला गरजच काय? मग दुसऱ्या पार्टनरच्या मदतीने ऑर्गॅझम मिळवण्याची, की मग मग का लोक शरीर संबंध ठेवता, मग का लोक सेक्स करता, मग सेक्सद्वारे मिळणाऱ्या ऑर्गॅझमची गरज काय? तर इथेच त्याचं उत्तर दडलेलं आहे की आपण स्वतः परिपूर्ण असलो पाहिजे. म्हणजे काय? तर आपण स्त्री आणि पुरुष हे जे निसर्गाने आपल्याला जे काही बनवून पाठवलेलं आहे ना, ते आपण परिपूर्ण असलो पाहिजे. आणि मग जसं आपण म्हणतो की प्रत्येक स्त्री आणि पुरुषामध्ये म्हणजे आता याच्यात अजून थोडंसं डिटेल अध्यात्म किंवा शरीरशास्त्रामध्ये गेलं तर आपलं अध्यात्म असं म्हणतं की आपल्या शरीरामध्ये म्हणजे अर्थातच प्रत्येक माणसामध्ये एक मॅस्क्युलाईन आणि फेमिनाईन अशा दोन्ही प्रकारच्या ऊर्जा वास करत असतात. तर मॅस्क्युलाईन म्हणजे पुरुषी ऊर्जा आणि फेमिनाईन म्हणजे स्त्रीत्वाची ऊर्जा. या दोन्ही ऊर्जा प्रत्येक माणसामध्ये असतात. मग जेव्हा आपण म्हणतो की एखादा व्यक्ती पुरुष आहे, तर त्याच्यामध्ये मॅस्क्युलाईन एनर्जी जी आहे ती थोडी जास्त आहे म्हणून तो पुरुष आहे, आणि त्याची शरीर रचना पुरुषी आहे म्हणून तो पुरुष आहे. आणि एखादी स्त्री असते तर तिच्यामध्ये फेमिनाईन जी एनर्जी आणि फेमिनाईन तिचं जे शरीर संरचना आहे ती तिला आहे, म्हणजे तिच्यामध्ये फेमिनाईन एनर्जी जास्त आहे. बट ऍट द सेम टाइम तिच्यामध्ये मॅस्क्युलाईन एनर्जी सुद्धा काही प्रमाणात आहे. आणि अल्टिमेटली अध्यात्माच्या दृष्टीने आणि माणसाच्या अस्तित्वाच्याही दृष्टीने जेव्हा माणसाला पूर्णतेचा भाव त्याच्या आत निर्माण होणं गरजेचं असतं, तेव्हा या दोन्ही एनर्जी वाईज त्याने पूर्णता फील केली पाहिजे. पण मग इथे पार्टनरची गरज यासाठी आपल्याला पडते की एखादा पुरुष जेव्हा असतो तेव्हा त्याच्यामध्ये जी काही फेमिनाईन जी काही मॅस्क्युलाईन त्याच्यामधली एनर्जी आहे ती मॅस्क्युलाईन त्याच्यामध्ये डॉमिनंट आहे. पण त्या मॅस्क्युलाईन एनर्जीला पूर्णता देण्यासाठी त्याला एका फेमिनाईन एनर्जीची पण त्याच्या आयुष्यात गरज आहे. आणि मग त्याची ती जी स्त्री पार्टनर आहे ती पूर्ण करणार. अँड ऍट द सेम असंच स्त्रीच्या बाबतीत की एखादी स्त्री जी आहे तिच्यामध्ये पुरेपूर एक फेमिनाईन एनर्जी आहे, पण कारण का तिच्या अस्तित्वाच्या पातळीवर तिला जी पूर्णता हवी आहे ती तेव्हाच होईल जेव्हा तिच्यामधलं स्त्रीत्व आणि पुरुषत्व दोन्ही समान समान होईल. आणि म्हणून तिला तिच्या आयुष्यात एका पुरुष पार्टनरची गरज असते ऑर्गॅझम अनुभवण्यासाठी आणि त्या ऑर्गॅझमद्वारे ती पूर्णता अनुभवण्यासाठी. म्हणून इथे मग पार्टनर, सेक्स आणि हे असं सगळं हे ऑर्गॅझम इथे अशा पद्धतीने हे भूमिका बजावतं. पण मग आता कसं आहे की इथे मग मी जे वारंवार म्हणते की सेक्स या गोष्टीला इतकं हलक्यात घेऊ नका, ती इतकी हलक्यात घेण्याची गोष्ट नाहीये, ती एक खूप सिरियस विषय आहे किंवा तो एक खूप पवित्र विषय आहे. का पवित्र विषय आहे लक्षात येतोय? कारण तो जो कोणी पर्टिक्युलर पुरुष असेल ना, तो त्या स्त्रीच्या माध्यमातून फेमिनाईन एनर्जी अनुभवणार आहोत. मग आपल्यामुळे एखादा व्यक्ती एखादी गोष्ट अनुभव करणार आहे तर आधी आपल्याला परिपूर्ण असणं गरजेचं आहे ना. आपल्यामधली जी फेमिनाईन एनर्जी ती परिपूर्ण किंवा ती तिच्या पीकवर किंवा ती तिची संपूर्ण कार्यक्षम असणं गरजेचं आहे ना, तरच आपल्याद्वारे तो आपला पार्टनर ते एक्सपिरियन्स करू शकणार आहे. आणि सेम पुरुषांच्या बाबतीत की एखादी स्त्री आहे ती तिच्या आयुष्यात जी मॅस्क्युलाईन एनर्जी तिच्या त्या आयुष्यातल्या पुरुषाच्या द्वारे अनुभवणार आहे, जर तो पुरुष त्याच्या अस्तित्वाच्या पातळीवर पूर्ण असेल, परिपूर्ण असेल, कार्यक्षम असेल, सक्षम असेल, तरच ती स्त्री त्याच्याद्वारे ती जी मॅस्क्युलॅनिटी अनुभवण्याची जी नैसर्गिक ओढ तिच्यामध्ये आहे ती अनुभवणार आहे. आणि मग दोघ जण एकमेकांचं जे पर्पज आहे स्त्रीने पुरुषाच्या आयुष्यात असण्याचं आणि पुरुषांनी स्त्रीच्या आयुष्यात असण्याचं किंवा निसर्गाचं हे जे प्रयोजन आहे की स्त्री पुरुष एकत्र येण्याचं जे प्रयोजन किंवा त्याला मग वैज्ञानिक असेल, धार्मिक असेल, आध्यात्मिक असेल, जे वेगवेगळे रंग त्याला आहेत किंवा नैसर्गिक ते असेल, तर हे तेव्हाच फुलफिल होणार आहे. या अर्थाने मी म्हणते आहे की आपण पूर्ण असणं गरजेचं आहे आपल्या पार्टनरला ते सुख देण्यासाठी. आणि म्हणून आपण स्वतःवर काम केलेलं असणं गरजेचं आहे की एक स्त्री म्हणून किंवा एक पुरुष म्हणून जेव्हा आपण शारीरिक पातळीवर पूर्ण असू, आपण मानसिक पातळीवर पूर्ण असू, आपण इमोशनल पातळीवर पूर्ण असू, आपण आपल्या एनर्जिक पातळीवर जेव्हा पूर्ण असू, तेव्हाच आपल्या या पूर्णतेच्या माध्यमातून कोणीतरी
आपलं स्त्रीत्व किंवा आपलं पुरुषत्व अनुभवू शकणार आहे आणि त्याचा एक्सपिरियन्स करू शकणार आहे आणि त्याच्यातल्या त्या अपूर्णतेला पूर्ण करू शकणार आहे. हे समजतंय? आणि हेच आपण समजून घ्यायला कमी पडतो आहोत आजच्या काळात. इथे आपण सगळ्यात कमी पडतो आहे. ना स्त्रीला पुरुष समजून घ्यायचा आहे, ना पुरुषाला स्त्री समजून घ्यायची आहे. या दोघांनाही एकमेकांनाही समजून घ्यायचं नाहीये आणि या दोघांनाही स्वतःलाही स्वतःचं नेचर समजून घ्यायचं नाहीये. मग तुम्ही स्वतःला समजूनच घेत नाही आहात, तर तुम्ही तुमच्या माध्यमातून इतर कुणाला तरी कुठलं तरी सुख द्यायला कसे काय सक्षम असू शकताल? तो व्यक्ती कसं काय तुमच्या माध्यमातून ते सुख अनुभवणार आहे? मग नवऱ्याला बायकोपासून सुख मिळत नाही किंवा व्हॉट एव्हर जे कोणी दोघं पार्टनर असतात त्यांच्यापासून एकमेकांना सुख मिळत नाही म्हणून मग ते दुसऱ्या पार्टनरच्या शोधात जातात, तिसऱ्या पार्टनरच्या शोधात जातात आणि दोघांचाही तो जो शोध आहे तो काही संपतच नाही. कारण मुळात माणूस म्हणून आपण परिपूर्ण नाही आहोत. आपल्याला निसर्गाने जे स्त्रीत्व किंवा पुरुषत्व दिलेलं आहे ना, आपण सर्वात आधी त्याच्यासोबत न्याय करू शकत नाहीये ना. स्त्री तिच्या संपूर्ण पोटेन्शियलनी वागती आहे, तिच्यातल्या संपूर्ण स्त्रीत्वाला ती त्या जेवढ्या एफिशियंट लेवलवरती नेऊ शकते किंवा जी तिची क्षमता आहे त्या लेवलला ती नेत नाहीये. आणि पुरुषही त्याच्या त्या मूळ जी त्याची वृत्ती प्रवृत्ती आहे, जे काही त्याच्यातलं पुरुषत्व आहे त्याच्यानुसार तो वागत नाहीये. मग त्या स्त्रीच्या किंवा त्या पुरुषाच्या द्वारे अशी कुठली फेमिनिटी किंवा मॅस्क्युलिनिटी ते दोघं पार्टनर अनुभवत नाहीये, म्हणून ते एकमेकांना तो जो ऑर्गॅझम आहे ते देण्यात कमी पडत आहेत. असा इथे सगळा गोंधळ होतो आहे. म्हणून मी म्हणते की तुम्हाला दुसऱ्याला कोणाला काहीतरी द्यायचंय ना, तर आधी तुमच्याकडे काहीतरी असलं पाहिजे, तरच तुम्ही देऊ शकता. नाही तर तुम्ही 1 दिवस देऊ शकता, 2 दिवस देऊ शकता, तिसऱ्या दिवशी तुम्हीच रिकामे होता त्याला ते देण्यात. पण जर तुमच्याकडेच भरभरून असेल ना, तर ते तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता. मग इथे तुम्ही जर स्त्री असताल तर तुमच्या आत तुमचं स्त्रीत्व हे पुरेपूर असलं पाहिजे आणि तुम्ही जर पुरुष असताल तर ते पुरुषत्व तुमच्यामध्ये पुरेपूर असलं पाहिजे, तरच तुम्ही तुमच्या पार्टनरला खुश करू शकता. नाही तर ज्या गरजेसाठी तो पार्टनर तुमच्याकडे आलेला आहे त्याला जर काही मिळालंच नाही तर तो का तुमच्याकडे येईल? बरं, आता मला सांगा, जर समजा अर्थातच ज्या कुठल्या व्यक्तीला ऑर्गॅझम अनुभवायचा आहे आणि तेही शरीराद्वारे अनुभवायचं आहे आणि तेही सेक्सद्वारेच अनुभवायचं आहे, तर मग ते तर माणूस स्वतःच्या सेल्फ प्लेजरनी पण अनुभवतो ना. मग परत एकदा इथे तोच मुद्दा, मग पार्टनरची गरज काय? जर का आपण शरीराद्वारे, आपल्या स्व इमोशनद्वारे, आपल्या स्वबुद्धीद्वारे, स्व ऊर्जेद्वारे, स्वतःच्या ज्या सेक्शुअल ऑर्गन आहे, लैंगिक अवयव आहेत त्याद्वारे, मग निसर्गाने तर सगळीच सोय आपल्याला स्वतःला दिलेली आहे ना ऑर्गॅझम अनुभवायची. मग तर या जगात स्त्री पुरुष संबंधच निर्माण झाले नसते, किंवा मग ज्याला आपण आकर्षण म्हणतोय ते फक्त आकर्षणापुरते मर्यादित राहिले असते. पण आकर्षणाच्या पण पुढे जाऊन जेव्हा ते स्त्री पुरुष एकत्र येतात ना, तेव्हा ते एकत्र येण्यामागचा उद्देश हा असतो की एकतर त्यांना मॅस्क्युलाईन एनर्जी किंवा फेमिनाईन एनर्जी अनुभवायची असते. कारण आपल्या निसर्गामध्ये जोपर्यंत प्रकृती आणि पुरुष एकत्र होत नाही, या दोन्ही एनर्जी एकत्र येत नाही, तोपर्यंत कुठल्याही गोष्टीला पूर्णत्व येत नाही. जसं आपण म्हणतो ना की शक्तीशिवाय शिव हे शव आहेत. जेव्हा त्या शवाला शक्ती मिळते तेव्हा ते जे शव आहे ते शिव होतं. म्हणजे ही सृष्टी निर्माण झाली तेव्हा इथे 2 ऊर्जांनी ही सृष्टी संपूर्ण निर्माण करण्यात हातभार लावला आहे. आता मग याला वेगवेगळे नावं वेगवेगळ्या ठिकाणी, जसं मी सुरुवातीला सांगितलं, शिव आणि शक्ती, प्रकृती आणि पुरुष, नर आणि मादी. आणि या दोन्ही एनर्जी एकमेकांना परस्पर पूरक आहे. इथे कोणी कमी किंवा जास्त, कोणी कोणापेक्षा सुपिरियर इन्फिरियर, कोणी कोणापेक्षा सर्वोच्च, कोणी कोणापेक्षा दुय्यम असा भाव नाहीये. पण आजकालच्या काळात नेमकी तेच होतं आहे की पुरुषांना वाटतंय की स्त्री आपल्यापेक्षा दुय्यम आहे किंवा स्त्रीत्व आपल्यापेक्षा दुय्यम आहे, आणि बऱ्याच ठिकाणी स्त्रियांना असं वाटतंय की पुरुष आपल्यापेक्षा दुय्यम आहे. आणि मग या सगळ्या गदारोळात ते जे फेमिनाईन एनर्जी किंवा मॅस्क्युलिनिटी आपल्याला त्या सेक्सद्वारे, त्या प्लेजरद्वारे किंवा त्या
शारीरिक एकत्रीकरणातून, त्या इमोशनल एकत्रीकरणातून, त्या ऊर्जा वाईज होणाऱ्या एकत्रीकरणातून, त्या बौद्धिक एकत्रीकरणातून जेव्हा कोणी अनुभवू शकत नाहीये, मग तिथून लोकांची ही सफरिंग सुरू होतीये, की एकतर त्यांची घुसमट होतीये कारण का त्यांना पाहिजे ते ऑर्गॅझम मिळत नाहीये, लग्न झालेलं असून पण मग विवाहबाह्य संबंध होत आहे कारण का पार्टनर ते सुख देण्यात कमी पडत आहे, किंवा मग लग्न होऊन खूप वर्ष झाले पण तरी सुद्धा अजूनही आपल्यात ते पूर्णत्व आलेलं नाहीये. आपण आयुष्यात लग्न होऊन 10, 20, 25 वर्ष झाले पण अजूनही आपण या 20 वर्षाच्या संसारात, 30 वर्षाच्या संसारात आजपर्यंत कधी ऑर्गॅझम म्हणजे काय अनुभवलेलं नाहीये. इतके वर्ष म्हणजे लोक सांगतात ना, आपल्या भारतीय संस्कृतीत ना प्रत्येक गोष्टीचा उदो करायची एक तर इतकी सवय आहे, की मग लोक असं अभिमानाने बढाया मारून सांगतात, आम्ही 25 वर्षापासून संसार करतोय, आम्ही 50 वर्षापासून संसार करतोय. पण त्या स्त्री पुरुषांना विचारलं, अच्छा म्हणजे तुम्ही 50 वर्षापासून एकाच व्यक्तीसोबत, एकाच स्त्रीसोबत, पुरुषासोबत राहताय, तर सांगा बरं आता फेमिनाईन म्हणजे काय किंवा स्त्रीत्व म्हणजे काय? 50 वर्षापासून तुम्ही रोज तुमच्या घरात त्या स्त्रीला बघताय, जी तुमच्यासाठी काम करतेय. सकाळी 5 वाजता उठून ती घरात सगळ्या कामाला लागलीये. तरी त्या घरातल्या पुरुषाला स्त्रीत्व म्हणजे काय हे कळलेलं नाहीये. जेव्हा स्त्री बघती की आपला नवरा सकाळीच उठून घराबाहेर जातो, कष्ट करतो, काम करतो, पैसे कमवून आणतो, घरासाठी, मुलांसाठी इतकं काही करतो, त्या स्त्रीला विचारलं की सांग बरं पुरुषत्व म्हणजे काय? तरी सुद्धा त्यांना एवढी वर्ष एकमेकांसोबत राहून अर्थच कळलेला नाहीये या संकल्पनांचा. म्हणून हे सगळं, आणि मग हे सगळं काय झालंय, पिढी दर पिढी कोणी ना याच्यावर विचार केला, कोणी ना कोणाला सांगितलं, ना कोणी कोणाला विचारलं, काहीच नाहीये. सगळं आपलं जसं तसं, जशी ती एक मेंढी जाती तिच्या मागून दुसरी जाती, तसा माणसांचा कळपानुकळप एकमेकांच्या मागे जातो आहे. आता थोडीशी व्यवस्था बदलली आहे, थोडंसं लोक उघडपणे बोलू लागले आहेत, वागू लागले आहेत. सोशल मीडियामुळे लोकांमध्ये थोडंसं करेज आलेलं आहे, म्हणून लोक थोडंसं काय म्हणता येईल बोल्डपणे स्वतःच्या शरीर सुखाबद्दल बोलत आहे. पण मग परत एकदा ते शरीर सुख प्राप्त करण्याची जी त्यांची इच्छा आहे, त्या इच्छे म्हणजे ती इच्छा जी पूर्ण करण्याचा जो योग्य मार्ग आहे, जो ऑथेंटिक मार्ग आहे, त्या मार्गाने ते न जाता काहीतरी गुपचूप, शॉर्टकट, आड मार्गाने हे सगळं मिळवण्याच्या प्रयत्नात आहे, आणि त्याने ते स्वतःची पण फसवणूक करून घेत आहेत. असं सगळं हे घडत आहे. त्याच्यामुळे जे माझ्या जनरेशनचे माझे सगळे मित्रमैत्रिणी आहेत, त्यांना माझं सांगणं आहे, आणि माझ्यापेक्षा लहान जनरेशनचे हे जे सगळे जण आहेत, त्या सगळ्यांना माझं सांगणं आहे की फेमिनिटी आणि मॅस्क्युलिनिटी हे नक्की काय आहे ते थोडंसं समजून घ्या. आणि आपल्याला तुम्ही जे कुठल्या तुमचं जेंडर असेल, तुमचं सेक्स असेल, स्त्री असेल किंवा पुरुष असेल, त्या पातळीवर आधी स्वतःला एन्हान्स करा. आपल्यातली फेमिनिटी, जर तुम्ही स्त्री असताल तर आपल्यातली ती जी फेमिनाईन एनर्जी आहे ना, तिला पूर्णपणे खुलू द्या, फुलू द्या, तिला फुलफिल होऊ द्या, आणि मग स्वतःला कोणाला तरी द्यायला रेडी करा. तसंच पुरुषांनीही, कारण आपल्याद्वारे आपलं शरीर हे कोणाला तरी सुख अनुभवण्याचं एक माध्यम ठरणार आहे. उद्या जेव्हा आपलं लग्न होणार आहे तेव्हा आपल्याद्वारे आपला पार्टनर त्याच्या आयुष्यात ऑर्गॅझम अनुभवणार आहे म्हटल्यावर आपण स्वतःवर खूप काम करणं गरजेचं आहे ना. आपण मीडियम आहोत तर आपण किती सक्षम असलं पाहिजे. आज आपण टेक्नॉलॉजीच्या काळात राहतो, जी इथे प्रत्येक गोष्ट आपण एफिशियन्सीला महत्व देतो. आपण हे बघतो की एखादी मशीन किती सक्षम आहे एखादं काम पूर्ण करायला. जसं आपण माणसांनी या जगामध्ये तंत्रज्ञानात एवढी प्रगती केली, पण आपण स्वतःची प्रगती का नाही करू शकत आहोत? स्वतःला त्या एफिशियन्सीच्या लेवलवर आपण माणसांनी एवढे गॅजेट निर्माण केले की ज्याने आपलं आयुष्य सुखी होईल, इझी होईल. बघा आजकाल मोबाईल आले, इंटरनेट आलं, किती जग सोपं झालंय जगामध्ये काम करणं, वेगवेगळ्या गोष्टी मिळवणं, जगाच्या या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात जाणं. पण हे सगळं या सगळ्यांनी मिळून आपलं आयुष्य तर सोपं केलं, पण जी आपली सगळ्यात बेसिक गरज आहे की जर तुम्ही स्त्री जन्माला आले असाल तर तुम्हाला पुरुषी एनर्जी अनुभवायची आहे आणि स्वतःला कंप्लीट करायचं आहे, किंवा जर तुम्ही पुरुष म्हणून जन्माला आला असेल तर तुम्हाला एक स्त्री एनर्जी अनुभवायची आहे, स्त्रीत्व पण अनुभवायचं आहे, आणि अस्तित्वाच्या पातळीवर स्वतःला फुलफिल करायचं आहे. हे मात्र अतिप्रचंड अवघड झालं आहे. इथे सगळ्यात मोठी चूक घडती आहे. म्हणून आधी व्यक्ती म्हणून तुमच्यातलं स्त्रीत्व किंवा पुरुषत्व त्याला पूर्णपणे एफिशियंटली ब्लूम करा, फुलवा, आणि मग स्वतःला त्या पार्टनरला द्या. बघा तो पार्टनर तुमच्याद्वारे किती आनंद मिळवू शकेल.
बाकी मग हे प्रेम वगैरे भावना हे सगळं आपापल्या जागी आहे. ते ते सगळं होत राहील. ते म्हणजे ती काही मोठी गोष्ट नाहीये, की नाही प्रेम असलं म्हणजे सगळं काही आहे. अ, पण ते प्रेम पण आपण समोरच्याला शुद्ध स्वरूपात नाही देऊ शकत आहे. ते त्याच्यात पण खूप असंच जसं इथे मिसकन्सेप्शन्स आहेत ना, जशा या संकल्पनेमध्ये, तशा त्या संकल्पनेमध्ये तर अजून मिसकन्सेप्शन आहे. पुढे कधीतरी ते पण डिटेलमध्ये बघू. पण मला आजची ही स्वतःला पूर्ण करण्याची संकल्पना जी मी खूप म्हणजे आता या आधी या संकल्पनेबद्दल खूप बोलून झालेलं आहे, खूप बोलून झालेलं आहे. तर आज तिचा खरा अर्थ या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांपर्यंत मी पोहोचवला आहे. तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा आणि तुमच्याही आयुष्यात इट्स माय विश की तुम्हाला सगळ्यांनाही ती तुमचं जे स्वत्व आहे, पुरुषी किंवा स्त्रीत्वाचं जे काही तुमचं स्वत्व आहे, जो गुण घेऊन तुम्ही जन्माला आला आहात ना, ते लवकरात लवकर अनुभवता यावं. अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. आणि तुमच्या या प्रयत्नात एक न्यूमरोलॉजिस्ट म्हणून, एक योग शिक्षिका म्हणून, एक सायकोलॉजिस्ट म्हणून, एक समाजातली संवेदनशील व्यक्ती म्हणून तुमच्या कुठल्याही मदतीसाठी मी कायमच हजर आहे. तुम्हाला याबद्दल अजून काय प्रश्न असतील, काय शंका असतील, तर ते तुम्ही मला अर्थातच विचारू शकता. स्वतःतल्या फेमिनिझमचा किंवा मॅस्क्युलिनिटीचा अनुभव कसा घ्यायचा, कसा करायचा, याबद्दल पुढे आपण डिटेल बरंच बोलण्याच्या ओघात त्याचे संदर्भ पण वेगवेगळे येतच राहणार आहे. सो ते सगळं पण तुमच्या आयुष्यात जरूर आणण्याचा प्रयत्न करा. त्यातून तुम्हाला नक्कीच खूप काही सापडेल. स्वतःच्या आतच काय आहे ना, की आपण सगळ्या जगात आपल्याला जे पाहिजे ते शोधत फिरतो आहे, पण ते सगळ्यांना आपल्याच आत आहे. आपली अवस्था ना त्या कस्तुरी मृगासारखी झालेली आहे, की कुठून तरी त्या कस्तुरीचा वास येतो आहे म्हणून आपण इकडे फिरतोय, तिकडे फिरतोय आणि ते आपल्या आतच आहे. थोडंसं ते शोधायचे कष्ट घेतले ना, की आयुष्य बघा किती सोपं होईल, किती ईझी होईल, किती सुंदर होईल आणि आपलं स्वतःचं आयुष्य तर आपण सुंदर करूच, पण इतरांसाठीही काहीतरी करण्याइतके सक्षम आपण नक्कीच या प्रयत्नातून होऊ. या मेसेज सहित भेटूया पुढे.